ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन एकनाथ शिंदेनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली। स्वागत। शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। माननीय शरद पवार हे मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण ज्या एकनाथ शिंदेनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, का अख्खं विधानभवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे। हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे, हे मत आहे। आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संजय राऊत विरुद्ध शरद पवार असा वाद अत्यंत तीव्र झाला असला तरी या वादाची मुख्य पार्श्वभूमी महाविकास आघाडीमधील अंतर्गत अस्वस्थता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पवारांच्या झालेल्या प्रशासकीय भेटीगाठींवर आधारित आहे। दिल्लीपासून गल्लीपर्यंत ऑपरेशन तुतारी नावानं सुरू असलेल्या चर्चांवर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अधिकृत स्पष्टीकरण देऊन या अफवा फेटाळून लावल्या। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसात अत्यंत वेगानं आणि अनपेक्षित घडामोडी घडल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर किंवा मंत्रालयातील दालनात अनपेक्षित भेट घेतली। या भेटीनंतर त्यांनी त्याच ठिकाणी आपल्या पक्षाच्या आमदारांची एक तातडीची बैठक घेतली। या घडामोडींमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आणि शरद पवार हे त्यांच्या खासदारांसह आणि आमदारांसह पुन्हा एकदा सत्तेच्या बाजूने म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। सोशल मीडिया आणि काही राजकीय वर्तुळात अशा बातम्या पेरल्या गेल्या की अजित पवार यांच्या गटाप्रमाणेच आता शरद पवार यांचा गटही महायुती किंवा एनडीए मध्ये अधिकृतपणे सहभागी होणार आहे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे। या सर्व चर्चांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि संतापजनक प्रतिक्रिया दिली। राऊत यांनी मुंबईत घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत शरद पवार यांचं थेट नाव न घेता त्यांच्या भूमिकेवर तीव्र निशाणा साधला। संजय राऊत म्हणाले की ज्या गद्दारांनी आपलं महाविकास आघाडीचं सरकार कपटाने पाडलं, ज्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला कायदेशीररित्या संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याच छताखाली जाऊन जर विरोधी पक्षानं मोठे नेते अशा बैठका घेणार असतील तर जनतेच्या मनात एक संशयाचं वातावरण निर्माण होतं। अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या भेटीगाठींमुळे आणि सत्तेतील नेत्यांसोबत चालणाऱ्या वाटाघाटींमुळे महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांची राजकीय विश्वासार्हता प्रचंड प्रमाणावर घसरते। राऊत यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत मोठी ठिणगी पडली आणि पवार गट विरुद्ध ठाकरे गट असा नवा कलगीतुरा रंगू लागला। संजय राऊत यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी आणि नेत्यांनी राऊत यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दात पलटवार केला। राष्ट्रवादीच्या अनेक तरुण आणि ज्येष्ठ नेत्यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की शरद पवार यांच्यावर आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवण्याची पात्रता संजय राऊत यांची नाही। शरद पवार हे देशातील आणि राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते असून त्यांच्या राजकीय प्रवासाला 60हून अधिक वर्ष पूर्ण झाली आहेत। ते कोणत्याही मुख्यमंत्र्याला किंवा मंत्र्याला राज्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी, दुष्काळी परिस्थितीसाठी, शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी किंवा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांसाठी भेटू शकतात। अशा प्रशासकीय भेटींना राजकीय रंग देऊन आघाडीमध्येच बिघाडी निर्माण करण्याचं काम संजय राऊत करत असल्याचा थेट आरोप पवार गटाकडून करण्यात आलाय। दरम्यान एनडीए मधील प्रवेशाच्या अफवांवर पडदा टाकण्यासाठी स्वतः संजय राऊत यांनी नंतर घुमजाव करत स्पष्ट केलंय की शरद पवार हे कधीही भाजप प्रणित एनडीए मध्ये जाणार नाहीत। हे केवळ विरोधी पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रचलेलं एक राजकीय कारस्थान आहे। शरद पवार यांची विचारसरणी ही पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी असून ते आपल्या हयातीत कधीही भाजपसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हात मिळवणी करणार नाहीत।
असा ठाम विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय. मात्र आधी केलेली अत्यंत तिखट टीका आणि नंतर दिलेलं समर्थन यामुळे ठाकरे गटाची या संपूर्ण प्रकरणातील अंतर्गत अस्वस्थता आणि असुरक्षितता स्पष्टपणे समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण मिळालंय जेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही यावर आपली मतं मांडली आहेत. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत सांगितलंय की महाराष्ट्रातील महायुती किंवा राष्ट्रीय पातळीवरील एनडीए मध्ये सध्या कोणत्याही नवीन राजकीय पक्षाला समाविष्ट करून घेण्याची कोणतीही योजना नाही. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना किंवा त्यांच्या आमदारांना तोडण्याचा प्रयत्न भाजप किंवा महायुती करत नाही. सत्ताधाऱ्यांच्या या विधानामुळे शरद पवार एनडीए मध्ये जाणार या चर्चांना पूर्णपणे ब्रेक लागला असला तरी विरोधी पक्षांमधील अविश्वास मात्र या निमित्ताने चव्हाट्यावर आलाय. काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही या वादात उडी घेत एक सूचक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या मते शरद पवार यांच्या पक्षाची एनडीए मध्ये जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात नक्कीच सुरू होती. परंतु पवारांनी आता हे ठरवायला हवंय की त्यांना पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष विचारांची कास धरून काँग्रेस सोबत आणि महाविकास आघाडी सोबत राहायचंय की केवळ सत्तेसाठी भाजपच्या दावणीला बांधलं जायचंय. जर यांना मूळ विचारधारेकडे परत जायचं असेल तर काँग्रेस त्यांचं स्वागतच करेल असं वडेट्टीवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळेही महाविकास आघाडीमधील अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांमधील संशयाचं वातावरण अधिकच गढूळ झालंय. दुसरीकडे शरद पवार गटाचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही आपल्या पक्षाची अधिकृत आणि ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. रोहित पवार यांनी सांगितलं की आमचा पक्ष कोणत्याही परिस्थितीत एनडीए सरकारला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांच्यात सामील होणार नाही. मतदारसंघातील विकास कामांसाठी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणं हा लोकप्रतिनिधींचा अधिकार असतो आणि त्याला एनडीए सोबत जाणं असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र असून आगामी निवडणुका आम्ही ताकदीने लढणार आहोत असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडींवरून हे स्पष्ट होतं की शरद पवार यांचं एनडीए मध्ये जाणं फिक्स झालेलं नाही आणि तशी कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. परंतु या चर्चांमुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या भेटीमुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेली दरी आणि संजय राऊत यांनी पवारांच्या विश्वासार्हतेवर उपस्थित केलेले प्रश्न यामुळे राज्यातील राजकारण ढळून निघालंय. ठाकरे गट, पवार गट आणि काँग्रेस यांच्यातील अंतर्गत समन्वय कुठेतरी कमी पडत असल्याचं या वादावरून दिसून येते. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला एनडीएच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न जरी फसला असला तरी राऊत विरुद्ध पवार हा वाद येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या भविष्यासाठी नक्कीच आव्हानात्मक ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.